मित्रांनो, वन्य प्राण्यांनी जर तुमच्या पिकाची नुकसान केली असेल तर त्यासाठी भरपाई कशी मिळेल, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलद्वारे बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला कुठलेही गुगल ब्राउझर उघडायचा आहे आणि तिथे सर्च करायचं आहे RTS ॲप्लिकेशन फॉर्म. RTS ॲप्लिकेशन फॉर्म सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, RTS ॲप्लिकेशन फॉर्म महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर त्यावर अनेक सेवा दिसतील, वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज असतात. आपल्याला वन्य प्राण्यामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी नुकसान भरपाई हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सुरू होईल. यामध्ये पहिला आहे अर्जदाराचे पूर्ण नाव. अर्जदाराचे पूर्ण नाव मराठीमध्ये टाका. त्यानंतर दुसरा आहे मोबाईल क्रमांक. नंतर तिसरा आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक. नंतर तुमचे पीक कुठले आहेत, कुठल्या पिकाचे नुकसान झाले आहे ते पीक निवडा आणि खाली मराठीमध्ये त्या पिकाचे नाव टाका. त्यानंतर मित्रांनो, मराठीमध्ये शेतकऱ्याचे नाव टाका. नंतर मित्रांनो, तुम्हाला विंग्स सिलेक्ट करायचे आहे, FD विंग्स आणि वाईल्ड लाईफ विंग्स. तर तुम्ही पहिला ऑप्शन आहे FD विंग्स सिलेक्ट करा. नंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. नंतर तालुका आणि नंतर तुमचा रेंज ऑफिस म्हणजे फॉरेस्ट ऑफिस कुठला आहे तो सिलेक्ट करा. नंतर तुमचा गाव कोणता आहे तो निवडा. खाली तुमचे इंग्लिशमध्ये गावाचे नाव लिहायचं आहे, तिथे इंग्लिशमध्ये गावाचे नाव टाका, अन्यथा कोरा ठेवा. आता मित्रांनो, इथे मराठीमध्ये तुमचा पत्ता टाकायचा आहे, इथे संपूर्ण पत्ता भरा. त्यानंतर मित्रांनो, घटनेचे दिनांक, तुमची पीक नुकसान केव्हा झाली, त्याची तारीख किती आहे ती इथे भरा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही खाली या आणि इथे बँकचा तपशील भरायचा आहे. पहिल्या याच्यामध्ये बँकचे नाव इंग्लिशमध्ये टाका. दुसऱ्या याच्यामध्ये खातेधारकाचे नाव मराठीमध्ये, बँक अकाउंटवर जो नाव आहे तो मराठीमध्ये टाका. तिसऱ्या याच्यामध्ये खाता क्रमांक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर टाका. आणि चौथ्या बॉक्समध्ये तुम्हाला IFC बँकचा कोड टाका. त्यानंतर मित्रांनो, आता आपणाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आहे बँक पासबुक. तर तुम्ही बँक पासबुक अपलोड करा. दुसरा आहे मित्रांनो आधार कार्ड. शेतकऱ्याचा आधार कार्ड अपलोड करा. तिसरा आहे मित्रांनो NOC प्रमाणपत्र. हा इथे डाउनलोड करायचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा. तो NOC प्रमाणपत्र वारसदाराने भरायचा आहे आणि याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. NOC अपलोड केल्यानंतर मित्रांनो, तुमचा नुकसान, ज्या शेतीची नुकसान झाले आहे त्या शेतीचा 7/12 इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही वर स्क्रॉल करा. वरती स्क्रॉल केल्यानंतर इथे कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा भरा आणि मित्रांनो इथे सबमिट आहे, सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुम्ही भरलेला अर्जाची प्रिंट दिसेल. तर ती रिसिप्ट डाउनलोड करून ठेवा आणि नंतर तीच रिसिप्ट तुम्हाला फॉरेस्ट ऑफिसर किंवा तलाठी यांच्याकडे जमा करावी लागेल. त्याच्यासोबत तुमचे काही आधार कार्ड, पासबुक असे काही डॉक्युमेंट जमा करावे लागतील. मग ते तुम्ही जमा करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, अगदी 5 मिनिटामध्ये मोबाईलद्वारे
तुम्ही घर बसून हा अर्ज करू शकता. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.